बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील न्यायालय परिसरात एका वकिलाने एका व्यक्तीला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणात व्हिडिओमध्ये दिसणारे वकील ॲडव्होकेट अमोल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत अर्धवट व्हिडिओ चित्रीकरण करून आणि त्यांच्या वडिलांवर न्यायालय परिसरात हल्ला करणाऱ्या कल्याण ज्ञानोबा देशमुख यांच्या विरोधात 1 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय। कल्याण देशमुख याने माझ्या वडिलांवर हल्ला केला होता, त्यांना सोडवण्यासाठी मी प्रतिकार केला असता या घटनेचा अर्धवट व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हायरल केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। नव्हतं की ज्यावेळेस तू जमीन मागशील त्यावेळेस मी तुला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याची वाटणी करून घेऊ आणि ते वाटणी करून घेऊ असं म्हणाल्यानंतर मागच्या 3 वर्षापूर्वी त्यांनी बोलून गावातले काही प्रतिष्ठित मंडळी जे सध्याचे विद्यमान उपसरपंच आहेत किंवा अजून आमची काही तत्सम नातेवाईक मंडळी, माझ्या आत्या, ह्या सगळ्या लोकांच्या देखत आमच्या उभ्या वाटण्या वगैरे झालेल्या होत्या, परंतु त्यांना त्या ठिकाणी जमिनीचा खूप मोठा भाव आला आणि मग त्यांची आता नियत बदलली आणि ती आम्हाला प्रॉपर्टी मिळू नये याच्यामुळे ते सातत्याने त्रास देतात। आता होतं काय की मी छत्रपती संभाजीनगरला असतो, माझा भाऊ पुण्याला असतो, मग आम्ही लोक गावाकडे येत नाहीत, तर मग वडील एकटेच येतात म्हणून ते वडिलांना सातत्याने त्यांना मारण्याचा, त्यांना कुठल्या खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात। एवढंच काय, आम्ही इथे नसताना सुद्धा त्यांनी, आता मी नाव घेणार नाही नात्याचं, पण एका महिलेला पुढे करून माझ्या 64 वर्ष वय असणाऱ्या वडिलांवरती विनयभंगासारखी एकदम ठरवून घटना म्हणजे खोटी फिर्याद दिली। त्या फिर्यादीमध्ये विनयभंग करण्यासाठी फोनवरून मी, माझा भाऊ आणि माझ्या आईने चिथावणी दिली म्हणून आमच्या तिघांचे नावं त्याच्यामध्ये अडकवण्यात आले। कर्मयोग संयोगाने ज्या दिवशी त्यांनी ही तक्रार दिली त्या दिवशी आम्ही छत्रपती संभाजीनगरला होतो आणि आमचा आणि वडिलांचा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देईपर्यंत कसलाही संपर्क झाला नव्हता, म्हणून CDR SDR ज्यावेळेस पोलिसांनी तपासामध्ये बघितले त्यावेळेस आमचा संपर्क आला नाही म्हणून आम्हाला त्या प्रकरणात त्यांनी गोवलं नाही आणि आमच्या विरुद्ध दोषारोपपत्र ठेवलं नाही। म्हणजे त्या दिवशीचा साधा आमचा एखादा फोन जरी असला असता तरी आम्हाला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं असतं आणि हे असं वारंवार का आम्ही इकडे येऊच नये, आम्ही इकडे येऊ नये। आता इथे मी न्यायालयात प्रकरण बघण्यासाठी येतो, वडिलांना मदत करण्यासाठी येतो, मग ते येऊ नये, ह्याला कसं परावृत्त करता येईल म्हणून ह्याच्यावरती सुद्धा हल्ला करा, ह्याच्यावर सुद्धा मारा। हा सगळा प्रकार जो आहे तो फक्त प्रॉपर्टी बळकावण्यासाठी चाललेला आहे। मी पुन्हा एकदा माझ्या सर्व वकील बांधवांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की त्या दिवशी जो प्रकार घडला, एक तर अर्धवट व्हिडिओ प्रसारित झाला, माझी बाजू कुठल्याही माध्यमांनी ऐकून घेतली नाही आणि तो व्हिडिओ डायरेक्टली त्याची शहानिशा न करता पसरून दिला। बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं शूटिंग हे बिना परवानगी करता येत नाही, तर हे प्री प्लॅन करून बरोबर अर्धा व्हिडिओ जो आहे, अर्धी बाजू जी आहे ती समाज माध्यमावर टाकून यामध्ये माझ्या वैयक्तिकपेक्षा माझ्या व्यवसायाची आणि आमच्या वकील बांधवांची प्रचंड बदनामी याच्यातून करण्यात आलेली आहे, ज्याची मी तीव्र शब्दात निंदा करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे माझ्या बंधूंनी ज्या पद्धतीने केलं त्या संदर्भात मी जी बदनामी झाली, ही बदनामी माझ्या कुटुंबियांची झाली, इतकी मोठी बदनामी झाली की आम्हाला अक्षरशः 3 दिवस इतक्या यातना झाल्या की आम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आमच्यावरती आली आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपली बाजू मांडली पाहिजे म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी बदनामी झालेली आहे या बदनामीची किंमत मात्र त्यांना चुकवावी लागेल। मी 1 कोटी रुपयाचा छत्रपती संभाजीनगर येथे डिफेमेशनचा दावा हा मी दाखल करणार आहे। माझी माध्यमांना विनंती आहे आपल्याला की आपण ही सत्य परिस्थिती ही आपल्यासमोर सर्वांच्या समोर जाऊ द्यावीत आणि आमच्या वकिली व्यवसायाबद्दल किंवा वकील बांधवांबद्दल जे चुकीचे आक्षेप किंवा चुकीचं जनमत तयार झालेलं आहे ती सत्य बाजू आपण प्रकाशित करून खोडून टाकावं ही आपल्या सर्वांना विनंती। धन्यवाद।